राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या NMSS परीक्षेत शाहूवाडी तालुक्यातील महालक्ष्मी प्रसारक मंडळ गोगवे संचलित श्री विलासराव शामराव तळप पाटील माध्यमिक विद्यालय गोगवे विद्यालयाचे तब्बल 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। तीन विद्यार्थ्यांमध्ये राजवर्धन शिसाळ, वेदांत गोगवेकर, समीक्षा माने, सई तळप, हर्षवर्धन कांबळे, श्रेयस पाटील, जान्हवी पाटील, अभिनव साळुंखे, विराज सुतार, प्रणाली साळुंखे, संचिता तळप, अक्षदा जगदाळे, सोहम माने, प्रणाली अतिग्रे, तन्वी पाटील, रविराज तळप, रोहित दळवी, अनुज महेकर, सोहम पाटील यांचा समावेश आहे। या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत व शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले। परीक्षेच्या तयारीसाठी मुख्याध्यापक दीपक लाड, शिक्षक राजेंद्र सूर्यवंशी, बाबासाहेब कुंभार, रामशास्त्री तळप तसेच बळवंत लवटे यांनी विशेष परिश्रम घेतले। यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। मी दीपक लाड, मुख्याध्यापक श्री विलासराव शामराव तळप पाटील माध्यमिक विद्यालय गोगवे। आमच्या श्री महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोगवे हायस्कूलमध्ये NMMS हा 8वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी विशेष करून उपक्रम राबवला जातो। या परीक्षेसाठी आम्ही मुलांच्याकडून अगदी वर्षभर तयारी करून घेतो। यासाठी शाळा चालू झाल्यानंतर अगदी 15 जून पासूनच विद्यालय हे सकाळी 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी विशेष असं मार्गदर्शन केलं जातं आणि यामुळेच सातत्यानं गेली 6-7 वर्ष झालं आमच्या विद्यालयाचा हा स्कॉलरशिप व NMMS साठीचा जो निकाल आहे तो अगदी उत्तुंग असा लागत आहे। याही वर्षी आमच्या विद्यालयातील 19 विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले आणि यासाठी मला माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या संस्थेचे सर्व आदरणीय संचालक यांचं मार्गदर्शन लाभतं। गावातील पालक असतील, विद्यार्थी व सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्यानंच आम्हाला हे यश मिळालं असं माझं मत आहे। धन्यवाद। या यशामुळे शाहूवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे नाव उज्ज्वल झाले असून पालकवर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील।